मंदिरातील फक्त दानपेटी हटवा आणि चमत्कार बघा. दुसऱ्याच दिवशी पुजारी आणि ट्रस्टी गायब. मंदिरात देव नसतो, ट्रस्टी आणि पुजाऱ्यांचे पोट असते. जेव्हा तुमच्या चांगल्या गोष्टी, तुमची प्रगती, तुमचं कौतुक लोकांना सहन होत नाही, तेव्हा तीच माणसं इतरांकडे तुमच्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात करतात. कोणताच माणूस कधीही डगमगला नसता जर आपल्या माणसांनीच आपल्या माणसाचा पाय खेचला नसता. आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यांवर फोडण्यापेक्षा आधी आपलं कुठे चुकलं हे तपासून पहा. कदाचित आपलीच चूक आहे हे लक्षात येईल. मदत करणाऱ्याला कधीच धोका देऊ नका आणि धोका देणाऱ्याला कधीच मदत करू नका. काहीही चूक नसताना ज्या जखमा मिळतात त्या जास्त त्रासदायक असतात. आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे. तू फक्त प्रयत्न कर. एक दिवस आपलाच असणार आहे. सर्वात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन. काय बरोबर आणि काय चूक हे त्याच्या इतके योग्य कोणालाही कळत नाही. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे ती ताकद तुमच्यात आहे. नात्यांना पैशाच्या नजरेने पाहू नका, कारण नातं टिकवणारी माणसं बहुतेकदा गरीबच असतात. थोडंफार सहन करायला शिकलं पाहिजे, कारण आपल्यातही बऱ्याच अशा कमतरता असतात ज्यांना समोरची माणसं सहन करत असतात. वाट दाखवणारे ही पुष्कळ आणि लावणारेही, परंतु वाटच नसताना ती निर्माण करून त्यावर बोट धरून चालायला लावणाऱ्यांना कुठलीच उपाधी पुरेशी नसते. त्यांच्यापुढे फक्त नतमस्तक व्हायचं असतं. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो, पण अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो. चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थिती, वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहे, कारण यामुळे तर आपल्याला कळते काय योग्य आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही, पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात. श्री स्वामी समर्थ.